नमस्कार, मी वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये स्नॅक टाइमसाठी एक भन्नाट रेसिपी मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे। नेहमीप्रमाणेच मी घरगुती साहित्यामध्ये रेसिपी बनवते। आज पण मी इतक्या सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे। घरामध्ये आपल्याकडे बटाटे तर नक्कीच असतात, बटाटे बरोबर काही व्हेजिटेबल्स असतात जे तुम्हाला मुलांना व्हेजिटेबल्स खाऊ घालायचे आहेत। म्हणजे गाजर असू दे किंवा शिमला मिरची असू दे, कांदा, त्याच्यामध्ये कोबी असू दे, हे सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स, स्वीट कॉर्न सुद्धा असू दे, ह्या सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स ह्या व्हेज लॉलीपॉप मध्ये तुम्ही ऍड करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे। 4 ते 5 च्या दरम्यान मुलं जेव्हा शाळेतून येतात तेव्हा नक्कीच त्यांना ही रेसिपी खायसाठी आपण देऊ शकतो। कारण नेहमी संध्याकाळच्या टायमिंगला स्नॅक टाइमला आपल्याला प्रश्न पडतो नेमकं काय द्यायचं मुलांना खायला। तर ही रेसिपी ही नक्कीच तुमच्यासाठी बेटर ठरू शकते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा। चला तर मग बघूया कशी बनवायची व्हेज लॉलीपॉप याची रेसिपी। मम्मा स्नॅक्सला काय आहे? कशाला? स्नॅक्सला काय आहे? स्नॅक्सला काय बनवायचं तू सांग। चिकन लॉलीपॉप। चिकन लॉलीपॉप? चिकन तर नाही आहे आता। व्हेज लॉलीपॉप करू का? येस। खायचंय तुला? हां। बरं ठीक आहे। व्हेजिटेबल्स टाकून करणार? नक्की खाणार ना? येस। 5 मिनिटात करते। ओके। सगळ्यात आधी इथे आपल्याला आता व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत। याच्यामध्ये 1 वाटी मी इथे मटार घेतलेला आहे, 1 वाटी इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि 5 ते 6 इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याची सालं काढून इथे मी इथे घेतलेली आहेत। इथे 1 कांदा जो आहे तो मी इथे बारीक चिरून घेत आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे काही स्लाइसेस आहेत, 3 ते 4 स्लाइसेस मी इथे बारीक करून घेत आहे। आपल्याला इथे ब्रेड क्रम्स तयार करायचे आहेत। अशा प्रकारे आपले इथे ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत। आता आपल्याला सगळे साहित्य जे आहे ते एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी इथे मी बटाटे जे आहेत उकडून घेतलेले ते याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। 5 ते 6 बटाटे इथे मी घेऊन त्याला मध्यभागी असं कट देऊन त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित त्याला मी इथे स्मॅश करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत। मटार मी इथे घेतलेले आहे, फ्रोझन मटार मी इथं वापरलेला आहे। त्याचबरोबर स्वीट कॉर्न सुद्धा इथं मी घेतलेला आहे। जर तुमच्याकडे फ्रोझन मटार नसतील तर तुम्ही आपले नॉर्मल जे वाटाणे आहेत ते थोडंसं वाफलून घ्यायचे आहेत। एक 5 ते 10 मिनिटं त्याला गरम पाण्यामध्ये एक वाफ काढून घ्यायची आहे आणि ते इथं वापरायचे आहे। आणि स्वीट कॉर्न नॉर्मली मी कच्चेच घेतलेले आहेत। त्यामध्ये मी 1 कांदा चिरून घेतलेला तो टाकला आहे आणि 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर वापरलेली आहे आणि अर्धा चमचे इथे मी गरम मसाला पावडर वापरलेली आहे आणि इथे मी आलं आणि लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट सुद्धा वापरलेली आहे। आणि आता इथे त्याच्यानंतर मी ॲड केलेला आहे ब्रेड क्रम्स आणि ब्रेड क्रम्स नंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये मी घातलेलं आहे। माझ्याकडे एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या। तुम्ही याच्यामध्ये कोबी घालू शकता, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये गाजर सुद्धा घालू शकता, शिमला मिरची पण घालू शकता। ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या आहेत तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तुम्ही बघू शकता छान डो तयार झालेला आहे। आता इथे मी आईस्क्रीमच्या ज्या स्टिक्स असतात, ज्या वुडनच्या ज्या असतात आईस्क्रीम स्टिक्स, तर त्या माझ्याकडे नव्हत्या, तर त्याच्यामुळे इथे मी वुडनचे जे काही स्पून्स आहेत, चमचे आहेत, ते मी इथे यूज केलेले आहेत। फक्त मी त्याला कट करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक्स असतील तर जास्त बेटर होईल। इकडे मी तेल पण तापवायला ठेवलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक आईस्क्रीमची ती स्टिक घ्यायची आहे। आता इथे माझ्याकडे असे छोटासा लाकडी असा चमचा होता, म्हणजे वुडनचा, तर तो मी कट करून घेतलेला आहे कारण माझ्याकडे स्टिक्स नव्हत्या म्हणून। तर असा लंबगोलाकार आकार करायचा आहे आणि ती स्टिक त्याला चिटकवायची आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता त्याच्यामध्ये ती चिटकून दिलेली आहे। तर आपलं इथे व्हेज लॉलीपॉप असा तयार करून इथे झालेला आहे। अशा प्रकारे मी सगळे लॉलीपॉप इथे तयार करून घेत आहे।
आणि साईडला मी एका बाउलमध्ये थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याचं बॅटर करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आता हे लॉलीपॉप त्यामध्ये डीप करायचे आहेत आणि पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये थोडंसं कोट करून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. किती छान इथे लॉलीपॉप तयार झालेले आहेत. आता इथे उरलेले ब्रेड क्रम्स मी घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हे कोट करून घ्यायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला जे काही लॉलीपॉपसाठी मी जे बॅटर बनवलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. इथे छानपैकी मी कोट करून घेतलेलं आहे. ब्रेड क्रम्स वापरल्यामुळे बटाटा किंवा जे काय असेल आपल्या भाज्या त्याला बाइंडिंग छान येतं, त्यासाठी आपण इथे ब्रेड क्रम्स वापरत आहोत. छान असं त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं जे एकदम पातळ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे, जास्त घट्ट नाही बनवायचे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं सोया सॉस आणि 1 चमचाभर असा रेड चिली सॉस टाकलेला आहे. थोडासा त्याचा फ्लेवर चांगला येतो त्यासाठी मी इथे टाकलेला आहे. आणि काश्मीरी लाल तिखट मी याच्यामध्ये घातलेलं आहे, ऑप्शनल आहे पण शक्यतो घाला, त्याने कलर पण छान येतो. आणि जे आपण कोट करून घेतलेले होते लॉलीपॉप ब्रेड क्रम्समध्ये, ते आता आपण या मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता बिलकुल असं कुठं ते लॉलीपॉप चिटकत नाही आहे, काही नाही आहे. परफेक्ट असं त्याचं टेक्स्चर इथे तयार झालेलं आहे. बरेच जण काय करतात की आधी मैद्याच्या बॅटरमध्ये हे डीप करून घेतात आणि वरून ब्रेड क्रम्स हे लावतात, पण ब्रेड क्रम्स हे जळले जातात. वरून जर का तुम्ही लावलं तर ते थोडंसं जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण आधीच त्याला कोट करून घ्यायचं आणि वरून फक्त डीप करून घ्यायचं आहे मैद्याच्या बॅटरमध्ये. तुम्ही बघू शकता किती गोल्डन ब्राऊन कलर असा छानपैकी इथं आलेला आहे. तर आपले सगळे लॉलीपॉप आता इथे आपण तयार करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी सगळे फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की याला मी फॉईल पेपर लावलेला आहे थोडंसं डेकोरेटिव्ह येण्यासाठी, त्याला लुक येण्यासाठी. तर तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल, अवेलेबल नसेल सध्या, तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता काय मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये जसे व्हेज लॉलीपॉप असतात तसाच, अगदी तसाच छानपैकी असा लुक आलेला आहे. मम्मा काय वेज झाली का? काय वेजची लॉलीपॉप. व्हेज लॉलीपॉप झाले ना, खाणार का? हा. 1 मिनिट. हां, बघ खाऊन बघ. यम्मी केली मला. छान केले मम्मी. तिखट आहे का? नाही. आवडलं? आवडला. घे ना मग खायला. थँक्यू. ओके. मग कुकी कशी वाटली रेसिपी? छान मम्मी. आणि तुला आवडली व्हेज लॉलीपॉप? येस. तू नेहमी खाणार? हा. आता आमच्या कुकीला भाज्या काही फारशा आवडत नाहीत, पण आज व्हेज लॉलीपॉप म्हणल्यावरती त्याला मी थोडंसं ते फॉईल पेपर लावला होता बाहेर, जसं की चिकन लॉलीपॉप मिळतं तसं. तिला असं वाटलं एकदम हॉटेलसारखं, रेस्टॉरंटसारखं ही रेसिपी बनवलेली आहे. तर तसंच तुम्ही तुमच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे काही ना काहीतरी थोडं डेकोरेटिव्ह करून नक्कीच मुलांना खायला दिलं तर त्यांना खरंच आवडतं. आणि ही रेसिपी तुम्ही खरंच ट्राय करा. कुकी नक्की आवडली ना? सगळं फिनिश केलं का तू? ओके. तर आमच्या कुकीला तर ही रेसिपी नक्की आवडली. तर तुमच्या घरामध्ये मुलांना आवडती का मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.